हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशात सगळ्या आशा करते स्वस्त असेल मस्त असेल। मी वर्षा आयुर्वेदा रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। रविवार म्हटलं की सगळ्यांना स्पेशल खायची काहीतरी इच्छा होत असते, तर संडे स्पेशल आज मोमोज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे। आणि सात्विक पद्धतीने मी मोमोज केलेले आहेत। यामध्ये ना कोण मैद्याचा वापर केला आहे, कोणतं मेयोनीज वापरलेला आहे ना तेल वापरलेलं आहे। आपण एकदम सात्विक पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आय होप तुम्हाला नक्की आवडेल। आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी 2 मोठे आकाराचे टोमॅटो, बेडगी मिरची 5-7 हे गरम पाणी करून घेतलं होतं मी अगोदर आणि त्याच्यामध्ये टाकलं आणि गॅस बंद करून ठेवायचा आहे। आपल्याला हे उकळवायचं नाही, कारण की आपोआप 10 मिनिटं जर रेस्ट केलं टोमॅटोनी तर टोमॅटोवरचं वरचं साल इझिली निघून जातं आणि आपल्याला नंतर जी मोमोज सोबत खायची जी चटणी असते सो ती बनवण्यासाठी आपल्याला नंतर ते यूज करायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पत्ता कोबी घेतलेला आहे। आता मोमोजमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या ज्या व्हेजिटेबल्स आवडतात सो त्या तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर या ठिकाणी मी मेन म्हणजे ज्या घरामध्ये अवेलेबल असतात तेच पहिल्यांदा मी टाकते, कारण की एखादी जर रेसिपी करायची असेल किंवा आता एखाद्याला अचानक मोमोज वगैरे खायची इच्छा असेल आणि घरात जर एखादी गोष्ट नसेल तर आपण करत नाही, तर तसं काहीच हरकत नाही। एखादी गोष्ट नसली तरी देखील चालतं, एकदम छान मोमोज होतात। पत्ताकोबी छान बारीक कट करून घेतला। बीटसुद्धा या ठिकाणी मी टाकणार आहे। बीटची तर वेगळी कमाल आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे। बीट मी मिक्सरला बारीक करून घेतलं अर्ध। गव्हाचं पीठ 1 कप घेतलं, त्याच्यामुळे थोडंसं नमक टाकलं। त्याच्यानंतर मी बीट टाकून व्यवस्थित कणिक मळून घेतली। एक बीट टाकून 1 कप कणिक मळून घेतली मी आणि एक साधी कणिक मळून घेतली, कारण की कलरफुल मोमोजसुद्धा छान लागतात खायला। एका कढईमध्ये या ठिकाणी मी स्टीलची कढई वापरलेली आहे। एक मोठा बारीक कट केलेला कांदा या ठिकाणी मी कट केलेला होता छान मस्तपैकी। आणि आता यामध्ये तेल टाकलेलं नाही, अगोदर भाजून घेतला, थोडं नमक टाकलं। व्हेजिटेबल्स तुम्हाला ज्या ज्या आवडतात ते टाकल्या। पत्ताकोबी टाकला, बीट टाकलं, शिमला मिर्च टाकू शकता तुम्ही, गाजर टाकू शकता, टोमॅटो टाकू शकता। या नंतर अद्रक लसूण मी खूप कट करून टाकून घेतलं। यामध्ये ऑरेगॅनो टाकलं, काळी मिरी पावडर टाकली, सेंधा नमक टाकून घेतलं। त्याच्यानंतर मस्तपैकी आपल्याला थोडं पाणी टाकून आणखीन थोडंसं भाजून म्हणजे शिजवून घ्यायचं, कारण की आपण यामध्ये तेल टाकलेलं नाही, त्याच्यामुळं नमक आणि पाणी थोडं टाकून घेतलं की व्यवस्थित आपलं भाजी शिजतात। लास्टला थोडंसं नमक टाकून घेतलेलं आहे आणि मग आपलं स्टफिंग जे आहे मधलं ते तयार झालं। चटणी बनवण्यासाठी टोमॅटो, मिरची, लसूण आणि थोडं सेंधा नमक टाकून घेतलेलं आहे। थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं। या ठिकाणी मस्तपैकी जे मोमोज सोबत खायची चटणी असते सो ती सुद्धा रेडी झाली होती। टेस्टला एकदम लाजवाब लागते, जास्त तडका वगैरे मारायची गरज लागत नाही, टेस्ट अप्रतिम झालेली होती। आणि ही पद्धत जर तुम्ही तुमच्या मुलांना असे बाहेरचे पदार्थ जर आवडत असतील सो हे पदार्थ तुम्ही नक्की त्यांना खायला दिले तर काहीच हरकत नाही। आणि कलरफुल मोमोज तर खायला कोणाला नाहीत आवडत, लहान मुलांना तर नक्कीच आवडतात। आता मी काय दररोज मोमोज करत नसते किंवा मग मला जसा जमेल तसा मी आकार या मोमोजचा केलेला आहे। काही मोदकाच्या आकाराचे केलेले आहेत, तर जसा जमेल तसा आकारावर जाऊ नका, टेस्टवर जा सगळेजण। तर या ठिकाणी मी कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं, जी आपली पुरण वाटायची चाळणी असते सो त्याच्यावर मी मोमोज ठेवले। नॉर्मली थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे चिकटू नये म्हणून। या ठिकाणी मी तेल वापरलेलं नाही, तूप नसेल तुम्हाला आवडतं तुम्ही नॉर्मली फक्त तेल लावू शकता। 10 ते 15 मिनिट आपले स्टीम करून घ्यायचे। स्टीमर असेल तर उत्तम, तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा स्टीम करू शकता। 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले सात्विक मोमोज या ठिकाणी बनवून तयार होतात। हे मोमोज कोणाला नाहीत आवडणार, ह्याच्यामध्ये तेल नाही आहे, मैदा नाही आहे, कोणत्याही प्रकारचा आपण ह्याच्यामध्ये केमिकलचा वगैरे वापर केलेला नाहीत। बाहेरचे मोमोज जर तुम्ही खायला गेला तर बाहेरच्या मोमोजमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मेयो वापरलं जातं, मैदा वापरला जातो, जे मोमोची चव वाढवण्यासाठी खूप सारे काही केमिकल्स वापरले जातात। मधलं स्टफिंग कोणतं असतं हे सुद्धा माहीत नाही। घरीच बनवा, घरी खा। आय होप व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब, बाय बाय।